पहिली गोष्ट म्हणजे मी राजकारणात प्रवेश केला नाही किंवा मी राजकारणात कसा आलो, मला फसवलं गेलं. माझ्या लहानपणी एक किस्सा ऐकला होता की एका विहिरीमध्ये एक लहान मुलगा पडला. सगळेजण बचाव बचाव ओरडत होते, परंतु कोण उडी मारायला तयार नाही. तेवढ्यात एका सरदारने त्या विहिरीत उडी मारली आणि त्या मुलाला बाहेर काढलं. सगळे लोक बोलायला लागले कि सरदार मानना मुद्दा क्या डेरिंग है, क्या कलेजा है. सरदार बोला, डेरिंग कलेजा गया भाड़ में, मेरे को ढकला किसने वो बताइए. टाळा फेम सुधाकर चव्हाण यांनी मनसेत प्रवेश केला. टाळा फेम सुधाकर चव्हाण मनसेत दाखल. टाळा फेम म्हणतात. टाळा कायदा आणि आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल आहे. सुधाकर चव्हाण यांची जी पार्श्वभूमी आहे ती पूर्णपणे गुन्हेगारी स्वरूपाची आहे. सुधाकर चव्हाण हे गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत. नंदलाल कमिटी शिफारशीनुसार भ्रष्टाचाराचे 5 गुन्हे, दरोडा, जीवे मारण्याच्या धमक्या देण्याबाबत गुन्हा आहे. दंगलीसारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहे. सुधाकर चव्हाण यांची संपूर्ण पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. ठाण्याच्या लोकांना माहिती आहे सुधाकर चव्हाण यांचा इतिहास काय आहे. माझ्या इथला जो शिवाजीनगर विभाग आहे त्या विभागामध्ये म्हाडाचा पुष्कळचा अन्याय व्हायचा. पाण्याचा प्रॉब्लेम होता. ते सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून. आणि त्यानंतर काहीतरी इलेक्शन लागले तेव्हा लोकांनी तिथे मीटिंग घेतली आमच्या त्या शाळेच्या मैदानात. आणि त्या मीटिंगमध्ये त्या लोकांनी बसून ठरवलं की आपल्या विभागातला कोणतरी आपण नगरसेवक म्हणून निवडून द्यायला पाहिजे. कारण म्हाडाने आपल्याला कॉलनी बांधून दिली पण सुविधा काहीच दिलेल्या नाहीत. आणि म्हणून मग त्या लोकांनी माझं नाव पुढे केलं. सगळ्या लोकांनी संमती दिली. हालाकी माझा तो काही पेशा नाही किंवा माझा तो पिंड पण नव्हता, परंतु लोकांचा एवढा उत्साह बघितल्यानंतर लोकांनी मला उभा केलं आणि लोकांनी मला निवडून पण दिला. आणि तेही कुठल्याही पार्टी पक्षाचा सपोर्ट नसताना. मी अपक्ष आलो, माझ्याबरोबर 6-7 जण अपक्ष आलो होतो. आणि सत्ता कोणाची आणायची, शिवसेनेची की काँग्रेसची, यासाठी मोठी रेस चालू होती. आम्हाला आमच्या वॉर्डामध्ये विकास करायचा आहे. तो विकास करायला आम्हाला जे मदत करतील आम्ही त्यांच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करू, त्यांना आम्ही आमची मतं देऊ, त्या पक्षाचा आम्ही महापौर बसवू, असं म्हणून आम्ही चालू होतं आमचं. आणि त्या रसिकेच्यामध्ये आम्ही कोणाचं तरी ऐकलं, कोणाचं तरी नाही ऐकलं, म्हणून आम्हाला हा ताडा लावण्यात आला. ताडासारखा गुन्हा माझ्यावर टाकण्यासारखी केस काहीच नव्हती, तरी पण त्या लोकांनी मला ताडामध्ये टाकला. जवळजवळ 18 महिने माझ्या आयुष्यातले दिवस त्या लोकांनी फुकट घालवले. आणि नंतर कालांतराने त्या ताडामधला मी निर्दोष सुटलो. हा ताडा लावायला तसं आम्ही काही टेररिस्ट नव्हतो, आम्ही निवडून आलेलो होतो. बरं, माझ्यावरती कुठले गुन्हे पण नव्हते. आम्ही निवडून आलो, स्टँडिंग कमिटीवरती गेलो आणि नंतर तुम्ही ताडा लावता म्हणजे कुठेतरी आम्हाला बदनाम करायचा, आयुष्यातला संपवायचा, हाच त्याच्या मागचा उद्देश होता. माझा ताडा सुटला, निर्दोष मुक्तता झाली. तरी अजून मीडिया लिहितेच आहे ना, ताडा फेम ताडा फेम. तशी काय ती माझी डिग्री आहे. आतापर्यंत जर तुम्ही फक्त गुगलचं एक बटन दाबलं ना तर अख्ख्या भारतामध्ये कोणाचंही ताडामध्ये नाव नाही, पण माझं ताडा फेम म्हणून सुधाकर चव्हाण म्हणून येईल. हे तर मी माझ्या हाताने लिहिणार नाही यूट्यूबवरती. म्हणजे त्याचा अर्थ माझे विरोधक किती हुशार आहेत. विरोधक मला मेंटेन करतायत बदनामी करण्यासाठी. पहिल्यांदा असं फील व्हायचं. साहजिक आहे, कोणालाही, तुम्हालाही जर कोणी वाईट बोललं तर तुम्हालाही सहन नाही होणार. त्याच प्रकारे मला सुद्धा वाटत होतं की अननेसेसरी आपल्या मग या ताडा लावलाय. पण त्या लोकांचा हेतूच तो होता ना की कुठनं तरी मला बदनाम करायचं, कुठनं तरी मला लोकांच्या नजरेसमोरनं पाडायचं. आणि त्यासाठी हा ताडा लागला होता. जेव्हा मला हे माझ्या मनाची खात्री झाली की त्यासाठी हा ताडा लावलेला आहे, तर आपल्याला याच्यातनं भक्कमपणे उभा राहायला पाहिजे. आणि म्हणून मी त्या ताडाला आम्ही मजेत घ्यायला लागलो. आज कुठलंही एक केस अंगावर नसताना जर मला ताडा लावतात, 18 महिने दाबून ठेवतात, तर फील तर कोणालाही होणार. परत निर्दोष सुटल्यानंतर सुद्धा तेच आपलं चालू आहे, ताडा फेम ताडा फेम. आणि म्हणजे हे कळून येतं की कोणतरी हेतू पुरस्पर करतोय आणि मीडिया त्यांना साथ देते. अर्थात मीडिया कधीच कोणाला फुकट साथ देणार नाही. त्या ताडामधनं आम्ही 2 वर्षानंतर निर्दोष सुटलो. त्याच्यानंतर एक इलेक्शन झालं. त्याच्यानंतर मी आमदारकीला उभा राहिलो. त्याच वेळेला आपले माननीय निखिल वागळे हे IBNला होते आणि त्यांनी ब्रेकिंग न्यूज सुरू केली आणि ते स्वतः बोलायला लागले की आता ताडा फेम सुधाकर चव्हाणांना राज ठाकरे तिकीट देणार का. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्यांनी मला मुलाखतला बोलवलं IBNला.
आणि IBNला मुलाखत चालू झाली ती, ते मला प्रश्न विचारत होते, मी उत्तर देत होतो. मी उत्तर देता देता त्यांना बोललो, माझा ताडा निर्दोष सुटलेला आहे, ही कॉपी आहे माझ्या हातात, परंतु ते त्यांनी कट केलं, ते त्यांनी दाखवलं नाही लोकांना. म्हणजे मीडिया किती मॅनेज असेल त्याचं जिवंत उदाहरण आहे. मी जजमेंटची कॉपी दाखवतोय आणि हे कुठेही लोकांसमोर यायला देत नाहीत. त्या 18 महिन्यामध्ये आज मी माझ्या घरापासून वंचित राहिलो, माझ्या लोकांपासून वंचित राहिलो. तिथे जेलमध्ये अनेक प्रकारचे त्रास आम्ही सहन केले, माझ्या घरातल्यांनी त्रास केले. परंतु अशा वेळेला सुद्धा ज्या लोकांनी मला उभं केलं होतं त्या माझ्या विभागातल्या महिला बिलांनी, माझ्या घरी ते लोक येऊन रोज राहत होते, त्यांनी माझ्या बायकोला त्यावेळेला सांभाळलं. आज तो वॉर्ड म्हणजे माझा एक फॅमिली आहे. त्या बाबतीत बाकी विरोधकांना मानायला पाहिजे की त्या लोकांनी याच्यामध्ये किती खर्च केला असेल आणि ते अजूनही खर्च करतायत. बाबा 1 इलेक्शन झालं, 2 इलेक्शन झालं, 3 इलेक्शन झालं, 4 इलेक्शन झालं, 5वं इलेक्शन, 6वं सुरू झालं, तरी त्यांचा खर्च तसाच चालू आहे. ते मला मेंटेन करतात. मेंटेन बोलण्याचं तात्पर्य हे की तरी हे विरोधक किती करत असे मला बदनामीचा प्रयत्न, तरी ह्यांनी काय फरक नाही पडत. परंतु हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मीडियाने सुद्धा याचा विचार करायला पाहिजे. पण मीडिया सुद्धा वाहत चाललंय का मॅनेज चाललंय हे आपण सर्वांनी ओळखा. परंतु मला तरी असं वाटतं की बाबा ह्यांनी असं किती केलं तरी लोक माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. मीडिया किंवा हे विरोधक माझे कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहेत. नाही तर मग या लोकांनी मला 2097 नंतर पाडलं असतं. त्याच्यानंतर या लोकांनी मला हायेस्ट लीडनी निवडून दिला 2012ला. 2012ला परत मी उभा राहिलो, अख्खं पॅनल होतं, 3चं पॅनल मी घेऊन आलो, तेव्हा सुद्धा हायेस्ट लीडनी आलो. मीडिया नेहमीच बोंबलतं माझ्याबद्दल, माझे विरोधक नेहमीच त्यांना मॅनेज करतात. त्यांनी काय फरक नाही पडत ना. लोक तर आम्हाला निवडून देत आहेत ना, नाही तर मग लोकांनी आम्हाला निवडूनच दिलं नसतं. अपक्ष म्हणून 1 वेळा निवडून देतील, 2 वेळा निवडून देतील. 5-5 वेळा अपक्ष म्हणून कोण निवडून देतो का? ना आमचा फॅमिली बॅकग्राऊंड आहे, ना आमचा कोण राजकीय गॉडफादर आहे. मी तर त्या लोकांच्या मधला एका लोकांमधनं निवडून येतो आणि ते माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. आणि मला जर लोकांचं काम करताना, जनतेचं काम करताना अशा 10 केसेस झाल्या तरी मी अंगावर घ्यायला तयार आहे. परंतु खऱ्यासाठी मी भांडणार आणि भांडतच राहणार. ठीक आहे, विरोधक सत्ताधारी विरोध करणार, आम्हाला चेपायला बघणार, आमची बदनामी करणार, परंतु त्यांना सुद्धा आम्ही अजूनपर्यंत तरी पुरून उरलेलो आहे.